फोनची गॅलरी फुल होऊन तो हँग होऊ लागला आणि मला म्हणाला, बस कर बाई, आता नाही सहन होत, आता तरी गॅलरी रिकामी कर. म्हणूनच गेले 3 दिवस एकच व्हिडिओ एडिट करते. जाम कंटाळा येतो एडिटिंगचा, पण आता कंटाळा करून चालणार नाही. तर मुद्द्यावर येऊयात. आज आपण ट्रेंडिंग फायर ब्लो केक बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने व फक्त पाऊण किलोमध्ये. तर 450 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेऊन मी 5 इंचाच्या कुकरच्या 2 डब्यांमध्ये सारखं बॅटर घालून घेतलं. 2 केक्स बेक करून घेतले. त्यातलंच थोडंसं बॅटर कपकेकच्या मोल्डमध्ये टाकून एक कपकेक पण बेक करून घेतला. दोन्ही केकच्या 2-2 लेयर्स म्हणजेच टोटल 4 लेयर्स करून घेतल्या. व्हिप क्रीममध्ये गनाश टाकून चॉकलेट डच क्रीम तयार करून घेतली. केक बेसला अशी क्रीम लावली आणि त्यावर जर स्लाइस ठेवली तर ती स्लाइस घसरत नाही, म्हणजे आपला केक इंटॅक्ट राहतो व ट्रॅव्हलिंगमध्येही जागेवरून घसरत नाही. बेसला शुगर सिरपने सोक करून घेतलं. क्रीमवर गनाश स्प्रेड करून त्यावर चोको चिप्स ॲड करून घेतले. चॉकलेट केकला इतर केकपेक्षा थोडं जास्त सोक करावं लागतं असं मी ऑब्झर्व केले. त्यानंतर 4ही स्लाइस एकमेकांवर अरेंज करून केक छान क्रमकोट करून घेतला. या केकसोबतच मला आणखी 4 केकची पण ऑर्डर होती, त्यामुळे सगळे केक मी आदल्या दिवशी रात्रीच क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले होते. असं केल्यामुळे दुसऱ्या दिवशी फिनिशिंगला मला जास्त वेळ लागला नाही. इथे मला थोडा ब्लॅकिश पर्पल कलर पाहिजे होता, त्यामुळे मी क्रीममध्ये थोडा पर्पल कलर टाकून घेतला व बाउलच्या साईडला ब्लॅक कलरचा एक ड्रॉप लावून घेतला. थोडा ब्लॅक कलर ॲड करत गेले. एखाद्या केकच्या कलरचा शेड माझ्याकडे नसेल तर मी असे कलर्स थोड्या प्रमाणात ॲड करून तो स्पेसिफिक कलर मिळवण्याचा प्रयत्न करत असते. आपण शाळेत असताना ड्रॉइंग पिरियडला आपण कलर मिक्सिंग शिकलो होतो, त्याचा इथे फायदा झाला. पण कुठलाही कलर मिक्स करताना तो अगोदर थोड्या क्रीममध्ये मिक्स करून बघा, म्हणजे जर शेड मॅच नाही झाला तर तुमची थोडीच क्रीम वाया जाईल, एवढी क्रीम वेस्ट होणार नाही. पूर्ण केकला या पर्पल कलरच्या क्रीमने फायनल फिनिशिंग देऊन घेतली. त्यानंतर गुगलवरून फोटो डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घेतली व कट करून घेतली. लिप्सच्या ठिकाणी स्ट्रॉच्या साईजचा कट देऊन घेतला. केकच्या पुढच्या साईडला आपल्याला एक कपकेक अरेंज करायचा आहे, म्हणून जो केक आहे तो बोर्डच्या मागच्या बाजूला शिफ्ट करून घेतला. त्यानंतर स्टीलच्या स्ट्रॉला एका बाजूने सेलोटेप लावून ती पॅक करून घेतली, जेणेकरून आपण जेव्हा स्ट्रॉने केकला होल करू त्यावेळी केक स्ट्रॉमध्ये अडकून स्ट्रॉ ब्लॉक होणार नाही. त्यानंतर केकच्या समोरील बाजू स्टॉपर अरेंज करून घेतलं व त्यातून स्ट्रॉ पास करून घेतली. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केकला एक होल करून घेतलं. स्टीलची स्ट्रॉ अलगद बाहेर काढून तिथे प्लॅस्टिक स्ट्रॉ इन्सर्ट करून घेतली व मागच्या बाजूने केकला थोडासा टचअप पण देऊन घेतला. पाइपिंग बॅगला एक छोटं स्टार नोझल लावून मी अशी स्पायरलवाली डिझाईन काढून घेतली, पण ती मला फारशी आवडली नाही, त्यामुळे मी ती सगळी काढून टाकून तिथे त्याच्या जागी वेणीची अशी एक डिझाईन बनवून घेतली. खालच्या बाजूने सुद्धा बॉर्डर काढून घेतली. सिल्वर स्प्रे करून थोडे एडिबल स्प्रिंकलर्स टाकून घेतले.
काही टॉपर्स व थोडेसे जिप्सीचे फ्लावर्स लावून केक डेकोरेट करून घेतला. स्ट्रॉच्या अगदी समोर आपल्याला कपकेक सेट करायचा आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये कपकेक जागेवरून हलू नये यासाठी कपकेकच्या लायनिंगच्या खाली सेलोटेप लावून घेतला व सेलोटेप लावलेला कपकेक बोर्डला स्टिक करून घेतला. कपकेकवर N1 नोझलने रोजेट काढून घेतलं. रोजेट काढल्यावर कपकेकची हाईट मला जास्त वाटली, त्यामुळे मी कपकेक वरून थोडा ट्रिम करून मग रोजेट बनवलं व त्यावर एक छोटीशी कॅन्डल अरेंज करून घेतली, जेणेकरून आपण जेव्हा स्ट्रॉमधून फुंकर घालू त्यावेळी समोर लावलेली कॅन्डल विझेल. अशा पद्धतीने केक कंप्लीट केला. तुम्हाला तर माहितीच असेल या केकची कन्सेप्ट काय आहे ते. बेसिकली कपकेकच्या वर लावलेली कॅन्डल पेटवून घ्यायची. बर्थडे गर्लने मागच्या बाजूने स्ट्रॉमधून फुंकर घालून समोर लावलेली कॅन्डल विझवायची. यूट्यूबवर असे भरपूर कॉन्सेप्ट्स असतात, पण आपल्या कस्टमरला ते माहिती असतीलच असं नाही. त्यामुळे मी स्वतः तर असे नवनवीन कॉन्सेप्ट ट्राय करतच असते आणि आपल्या कस्टमरला सुद्धा ते सजेस्ट करत असते. तुम्ही जर होम बेकर असाल तर असे ट्रेंडिंग केक तुम्ही नक्कीच ट्राय केले पाहिजे. त्यामुळे तुमच्या केकचा सेल नक्कीच वाढेल. ट्राय करून बघा. व्हिडिओ व माझी केक बनवण्याची पद्धत आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटसुद्धा नक्की करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. मला नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेट करा. आय प्रॉमिस तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.